नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरतीच्या परीक्षेला फक्त 4 दिवस उरले आहेत. गणित हा असा विषय आहे जो तुमचे सिलेक्शन ठरवतो किंवा घालवतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गेल्या 5 वर्षातील पॅटर्ननुसार तयार केलेले गणिताचे अतिसंभाव्य प्रश्न आणि फिक्स टाईपचे प्रश्न अगदी सोप्या ट्रिकसह सोडवणार आहात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर गणितात तुमचे 5 ते 10 गुण नक्की वाढतील. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. शारदाला दरमहा 15,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली. तिला दरमहा 100 रुपये पगारवाढ मिळेल, तर 20 महिन्यातील तिचा एकूण पगार किती? इथे आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणार आहोत. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो. बेरीज काढण्याचा अंकगणिती श्रेणीमधील फॉर्म्युला आहे हा. n/2 2a प्लस n-1 इंटू d. आता इथे n किती असणार आहे? 20 महिने. ए काय असणार आहे? 15,000 आणि डी असणार आहे 100 रुपयाची प्रत्येक महिन्याला वाढ होणार आहे, त्यामुळे डिफरन्स राहणार आहे 100. 20 भागिले 2 2 इंटू 15,000 प्लस एन किती आहे? 20 वजा 1, डिफरन्स आहे 100चा. 10 इले 30,000 अधिक 19 गुणुले 100, 1900 होईल. 30,000 अधिक 1900 म्हणजेच 31,900 म्हणजेच 3,19,000 रुपये एकूण तिचा पगार होईल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. गणिती श्रेणी या चॅप्टरमध्ये 2च फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. एक तर जो आपण आता यूज केला बेरीज काढण्याचा आणि nth टर्म काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. रामपाल 101 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवली, तर त्यास एकूण किती फुले सोबत न्यावी लागतील? म्हणजेच पहिल्या पायरीवर तो 1 फूल ठेवणार आहे, दुसऱ्या पायरीवर 2 फुले ठेवतील, तिसऱ्या 3, याप्रमाणे त्याला 101 पायऱ्या चढायच्या आहेत, तर किती फुले त्याला सोबत न्यावी लागतील हे विचारलेलं आहे. फॉर्म्युला डायरेक्ट आहे. फुले काढण्याचा n+1 डिवाइड 2. इथं n काय असणार आहेत? पायऱ्या असतील. किती पायऱ्या आहेत? 101 गुणुले 102 भागिले 2. 5,151 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मसावी लसावीवर बेस्ड क्वेश्चन आहे. तर मसावी लसावीमधला हा एक खूप IMP क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या 6 ठिकाणी एकाच वेळी प्रार्थना झाली, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या 2, 4, 6, 8, 10, 12 तासानंतर प्रार्थना होणार असेल, तर किती दिवसानंतर पुन्हा 6ही ठिकाणी एकाच वेळी प्रार्थना होईल? अशा एक्झाम्पलमध्ये आपण काय करतो? ज्या क्वांटिटी दिल्या आहेत 2, 4, 6, 8, 10, 12 यांचा आपल्याला लसावी घ्यायचा असतो. लसावी कसं करतोय आपण? 2चे अवयव काढणार आहेत 2, 4चे येतील 2^2, 6चे येतील 2 × 3, 8चे येतील 2^3, 10चे येतील 2 × 5 आणि 12चे येतील 2 × 3 × 2चा स्क्वेअर × 3. आता लसावी काढताना आपण काय करतोय? 2ची हायेस्ट पॉवर कोणती आहे? 2^3 आणि 3ची 1 आहे आणि 5ची 1 आहे. 120 यांचा लसावी येईल. आता इथंपर्यंत प्रत्येक एक्झाम्पल हे एकसारखंच असेल. या प्रकारची जर एक्झाम्पल आले तर आता इथे पुढे काय सांगितलंय? तर 2, 4, 6 तासानंतर प्रार्थना होणार आहे आणि उत्तर आपल्या कशामध्ये आहे? दिवसामध्ये आहे. तर किती दिवसानंतर पुन्हा वाचतील? म्हणजे एक दिवस म्हणजे काय असणार आहेत? 24 तास. म्हणजेच 120 भागिले 24 उत्तर आपलं येईल 5 दिवसानंतर त्या घंटा एकत्र वाजतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. क्रमांक 4. खालीलपैकी कोणता मोठा अपूर्णांक आहे?
आता अपूर्णांकांचे तर 4 प्रकारचे क्वेश्चन येतात त्यामध्ये. एकतर मोठा अपूर्णांक ओळखा किंवा लहान अपूर्णांक ओळखा किंवा अपूर्णांकांचा मसावी, अपूर्णांकांचा लसावी या प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात. तर इथे आपण काय करतोय, कंपॅरिझन 6/7 चे कंपॅरिझन 7/8 करणार. म्हणजेच काय करणार, यांचा तिरकस गुणाकार. 8 संग 48 आणि 7 49. मोठा अपूर्णांक पाहिजे म्हणजे 49 मोठा आहे म्हणजे 7/8 काय झाला, मोठा. 7/8चं कंपॅरिझन पुढचा कोणता अपूर्णांक आहे, 5/6. 7 सकम 42 तिरकस गुणाकार 8/45. यामध्ये मोठा कोणता आहे, 7/8. पुन्हा 7/8चं कंपॅरिझन 4/5 बरोबर करतोय आपण. म्हणजे 7 गुणिले 5 किती होईल, 35 आणि 8 गुणिले 4 किती होईल, 32. म्हणजेच पुन्हा हाच अपूर्णांक मोठा आहे, 7/8 अपूर्णांक मोठा आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. सेम मेथड आहे लहान अपूर्णांक ओळखण्याची, फक्त यामध्ये आपण काय बघतोय, तर लहान अपूर्णांक कोणता आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 1 वर्षाने वाढते, तर शिक्षकाचे वय किती. शॉर्ट ट्रिक वापरतो इथं आपण. तर फॉर्म्युला आहे याचा, ओल्ड सरासरी प्लस वाढ किंवा कमी किती झालेली आहे ही, इथं किती झालेली आहे, 1 वर्ष गुणिले नवीन संख्या, म्हणजे नवीन जी संख्या आहे टोटल शेवटी ती असते. ओल्ड सरासरी किती आहे, 30 मुलांचे सरासरी वय 20 वर्ष, वाढ झालेली आहे 1 ने आणि नवीन संख्या किती होणार आहे, शिक्षकाचे वय मिसळले म्हणजे 31 होतील. 30 मुले प्लस शिक्षक 31 म्हणजेच 20 अधिक 31 51 वर्ष शिक्षकाचे वय असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. एक रेल्वे 10 किलोमीटर, 20 किलोमीटर व 30 किलोमीटरची अंतरे अनुक्रमे 50 किलोमीटर प्रति तास, 60 किलोमीटर प्रति तास व 90 किलोमीटर प्रति तास वेगाने पार करते, तर रेल्वेचा सरासरी ताशी वेग किती असेल. पोलीस भरती 2026 मध्ये हा प्रश्न विचारले गेले आहेत. अशा प्रकारचे सरासरीचे प्रश्न त्या विचारले गेलेले आहेत. आता इथे आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे. वेग कसा काढतोय आपण, एकूण अंतर भागिले एकूण वेळ. हा फॉर्म्युला सिंपल आहे. अंतर भागिले वेळ. एकूण अंतर किती असणार आहे, हे 10 किलोमीटर, 20 किलोमीटर आणि 30 किलोमीटर म्हणजेच किती, ॲडिशन होईल त्यांची 60 किलोमीटर. हे झालं एकूण अंतर. आता इथे काय सांगितले, वेळ सांगितले. वेळ काय असतं, अंतर भागिले वेग. 10 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर वेगाने, 20 किलोमीटर अंतर 60 किलोमीटर वेगाने आणि 30 किलोमीटर अंतर 90 किलोमीटर वेगाने. हे ज्यावेळी काढतो आपण त्यावेळी आपल्याला सरासरी वेग निघणार आहे 1/5 प्लस 1/3 प्लस 1/3. आता इथे छेदामध्ये जे आहेत त्यांचा लसावी घेऊया. 60 डिवाइड 15 यांचा लसावी येईल, 15ने मल्टिप्लाय करूया. 1/5 अधिक 15 गुणुले 1/3 अधिक 15 गुणुले 1/3. आता मल्टिप्लाय करतोय आपण त्यामुळे डिवाइड करावं लागेल. 60 भागिले हे 5 त्रिक 15, 3 15 आणि 3 15, 5 आणि 5 10 आणि हे 13, 13 भागिले 15. आता उत्तर आपलं असेल 60. हे भागिले आहे, वरती येईल 15, 900 भागिले 13, 1378. उत्तर आपलं येईल 69.23 किलोमीटर प्रति तास. 69.23 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. या प्रकारचे सरासरीवरचे प्रश्न येऊ शकतात. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 7. वस्तूची किंमत 25% वाढली, त्यामुळे विक्रीत 25% घट झाली, तर एकूण विक्रीवर याचा काय परिणाम होईल. आता सेम पर्सेंटेज आहे. वस्तूची किंमत 25% वाढलेली आहे, घट 25% झालेली आहे.
अशा व्यवहारात नेहमी तोटा होतो. आता तो किती पर्सेंटचा होणार आहे? r² डिवाइड 100. r किती आहे? 25चा वर्ग भागिले 100. 625 भागिले 100 म्हणजेच 6.25% आणि तोटा म्हणजेच घट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8. 70 लिटर द्रावणात पेट्रोलवर रॉकेलची गुणोत्तर 3:2 आहे. त्यामध्ये किती लिटर रॉकेल मिळवल्यास त्याचे प्रमाण 2:3 होईल? आता 70 लिटर द्रावण आहे, त्यामध्ये 3:2 पेट्रोलवर रॉकेलचे प्रमाण आहे. पेट्रोल किती असणार आहे 70मध्ये? 3:2 म्हणजे 3 डिवाइड 3 प्लस 2 5 इंटू 70 करतोय. 42 लिटर असणार आहे पेट्रोल आणि रॉकेल असणार आहे 70 वजा 42. 28 लिटर असणार आहे रॉकेल. पुढे काय विचारलंय, त्यामध्ये किती लिटर रॉकेल मिसळल्यास याचे प्रमाण 2:3 होईल? आता आपल्याला काय मिसळायचं आहे? रॉकेल मिसळायचं आहे. हे आहे पेट्रोल, इथे लिहितो आपण रॉकेल. पेट्रोल आहे 42 लिटर, रॉकेल आहे 48 लिटर. आता त्यामध्ये किती लिटर रॉकेल मिसळावे? म्हणजे रॉकेल मिसळायचं आहे आणि आपल्याला प्रमाण किती पाहिजे? 2:3. पेट्रोल याचा उलट विचार करायचा. मिश्रणाचं कोणतंही एक्झाम्पल असू दे, आपण त्या प्रश्नाला उलट प्रश्न करायचा. इथे त्यांनी रॉकेल मिसळायचा सांगितलेला आहे, पेट्रोल मिसळायचं आहे का? नाही. म्हणजेच 2ला 42 असेल, म्हणजेच काय 1ला किती असणार आहे? 21 असणार आहे. म्हणजेच इथे 3 प्रमाण करण्यासाठी 3ला किती असेल? 21 गुणुले 3 63 असेल, बरोबर. म्हणजेच किती रॉकेल मिसळावे लागेल? 63 आणि सुरुवातीचे किती रॉकेल मिसळावे लागेल? 63 वजा सुरुवातीचे 28 लिटर आहे. एक्स्ट्रा किती घालावं लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला? 35 लिटर रॉकेल मिसळावे लागेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते आदिवासी विकास विभागासाठी गणिताचे अतिसंभाव्य प्रश्न. हे प्रश्न आवडले असतील आणि ट्रिक समजले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. या भरतीसाठी गणिताचा भाग 2 अगदी उद्याच लवकरच घेऊन येते. तो व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया भाग 2मध्ये. धन्यवाद.